हा विकी गुंजाल आम्हाला सांगतायत. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा असं म्हणत 64 कला आणि 14 विद्येचा विद्यापती बाप्पा माझा गणपती आणि गणपती बाप्पाच्या चरणी आपण या ठिकाणी नतमस्तक होतोय. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पवित्र स्मृतीस वंदन करतो. राष्ट्रमाता आणि राजमाता म्हणून ज्यांना गौरवलं गेलं त्या राजमाता जिजाऊ यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करतो. रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, हेची आम्हा माणिक मोती दुसरी दौलत नाही. या भूमंडला ठाई आणि धर्मरक्षणापायी ज्यांनी श्री समर्थ रामदास स्वामी यांचा भगवा ध्वज हाती घेतला आणि ओरी स्वप्न बाळगलं हे हिंदवी स्वराज्य घडवण्याचं ते राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी आपण या ठिकाणी नतमस्तक होऊ. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजिती जात ही जात खरी मराठ्याची, हे सिंह गर्जना करणारे धर्मवीर शूरवीर शूर पराक्रमी शंभूराजे यांच्या चरणी आपण खऱ्या अर्थानं नतमस्तक होतोय. आपले राजे 32 मन सिंहासनावरती आरूढ होण्यासाठी खऱ्या अर्थानं ज्या ज्या मावळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे त्या शूरवीर मावळ्यांना देखील या स्पर्धेच्या वतीनं आपण खऱ्या अर्थानं मानवंदना देऊयात. DPL दहिवली प्रीमियर लीग 2026 पर्व 6वे आणि या 6व्या पर्वामध्ये तमाम क्रीडा रसिकांचं आणि व्यासपीठावरती जमलेल्या सर्व मान्यवरांचं आपण मनपूर्वक स्वागत करतोय. पहिली मॅच लक्ष्मीपुत्र बाला धनवे यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं जिंकली आहे. रफिक मेस्त्री यांनी पुरस्कृत केलेला खऱ्या अर्थानं जुनेरा अनम 11 या संघानं पहिली मॅच आपण त्या ठिकाणी पाहिली, पराभूत व्हावं लागलं पार्थ ऑरियस या टीमला. सेकंड मॅच मध्ये आपण या ठिकाणी बोलतोय शिंदे कॉर्नर आणि त्यांच्या विरोधात AY असोसिएट यांचा हा संघ आपण या ठिकाणी पाहतोय. ऋषभ लाड आणि समीर चव्हाण यांचा सन्मान आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती करीत आहोत. ऋषभ लाड आणि समीर चव्हाण यांचा सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. पहिला चेंडू दमदार स्ट्रोक, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. फलंदाज 22च्या बॅट मधून येतोय हा षटकार. त्या धावपलकावरती या ठिकाणी समीरजी चव्हाण यांचा सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. पुन्हा एकदा चांगला फटका, स्वतःला अगदी बॅलन्स करत या पटक्याला खेचलं डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. 4 धाब्यांसाठी येतोय आज चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावपलक जाऊन पोहोचेल ते 14 या धावसंख्येवरती. चौकार येतोय मोठ्या पटक्याशिवाय भावेश कोणतेही प्रयत्न करत नाहीये. धाव धोक्याची होती परंतु एक धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीने धावपलक जाऊन पोहोचेल ते 15 या धावसंख्येवरती. आमचे साथी गुणलेखक मित्र भार्गव ठोंबरे आमच्या समोर या ठिकाणी जोडले गेलेत. या ठिकाणी ऋषभ लाड यांचा सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. ऋषभ लाड यांचा सन्मान
चांगला स्ट्रोक कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा चौकार या ठिकाणी येतोय. फलंदाज हा कॅमेरा ते तुम्हा आम्हाला माहिती आहे. कुणाल झेलला कॅरी केलं त्या ठिकाणी. फलंदाज त्या ठिकाणी ओमकार या ठिकाणी बाद होतोय. हा चला सत्कार कोणाचे बाकी असतील तर आपण करून घेणार आहोत. षटक फलंदाज या ठिकाणी बाद झालाय आणि षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाच्या अंती दापलकावरती धाबा आहेत ते एकूणच 19 धाबा. दमदार सुरुवात या डावाला केलेली आहे. या ठिकाणी आपण पाहतो आमचे मित्र समीर बाला दनवे यांच्या टीमचे ते हिस्से आहेत परंतु आज ते या ठिकाणी आलेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. चेतन चव्हाण संघ मालक यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यांना विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. समीर मुने बॉलिंग ट्रॅक वरती. साहिल जाधव यांना आता इथेच बसावं लागेल. दिवसभर रितेश जाधव तुम्हाला दिवसभर इथेच बसावं लागेल. जर 12th मॅन नसतील तर मग तुम्हालाच नावं सांगावी लागतील. चेतन सावंत चेतन चव्हाण यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. षटक संपण्याच्या नंतर त्यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. बॉल तयार आहे. चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहेत. डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं चेंडूनं वाटचाल केली होती. एक धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचलते 20 या धावसंख्येवरती. भार्गव कालचा दिवस गाजवला विकी गुंजाल यांच्या संघानं. संस्कार इंटरप्राइजेस टीमकडून खऱ्या अर्थानं ते नेतृत्व करत होते आणि सेमीफायनलमध्ये खऱ्या अर्थानं ती पहिली टीम आहे जी क्वालिफाय झाली आहे. बॉल तयार. दूरवरून या फटक्याला खेचायचं होतं परंतु ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर उजव्या इष्टीच्या बाहेर टाकणारा हा चेंडू पंचानं व्हाईट बॉल दर्शवलं. व्हाईटच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचेल 21 या लेन्सन आकड्यावरती. 21 जाबा धापलकावरती. बॉल तयार. पुन्हा एकदा चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट परंतु थ्रो थोडासा खराब. सिंगलला त्या ठिकाणी डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि या दोन धाबेच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचल ते 23 या अंकावरती. 23 जाबा धापलकावरती. DPL दहिवली प्रीमियर लीग चा हा थरार आपण या ठिकाणी पाहतोय. बॉल तयार. फटका चांगला होता परंतु एक धाव त्या ठिकाणी मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचल ते 24 या धावसंख्येवरती. भार्गव सुरुवातीला दमदार सुरुवात केली फलंदाजांना आणि तदनंतर आपण पाहतोय की सेन्सिबल क्रिकेट सिंगल डबलला प्राधान्य या ठिकाणी दिलं जातं आणि त्या सिंगल डबलच्या मदतीनं धावसंख्येला भर घालण्याचा प्रयत्न करतायत. धावसंख्या कशी वाढली जाईल टार्गेट कसं सेट केलं जाईल त्याकडे आता कटाक्ष टाकलाय दोन्ही फलंदाजानं. ऑन स्ट्राईक वरती 22 चा हा स्ट्रोक आपण त्या ठिकाणी पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या अगदी जबल चेंडूला अडवलं जातं आणि या सिंगलच्या मदतीनं
दहा पलक जाऊन पोहोचल ते 25 या धावसंख्येवरती. 25 धावा दहा पलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज समीर मुने. चांगली गोलंदाजी राहिलेली आहे आतापर्यंत. डिफेन्सिव्ह स्ट्रोक, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच त्या ठिकाणी झाला नाही. डॉट बॉल येईल. दहा पलक स्थिरावेल ते एकूणच 25 या धावसंख्येवरती. 25 धावा धाव पलकावरती. समीर मुने हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपण त्या ठिकाणी पाहतोय. चांगली गोलंदाजी त्याची या षटकामध्ये राहिलेली आहे. विकेट प्राप्त करता आली नाही, परंतु गोलंदाजी चांगली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडूला चांगलं फील्ड केलं. झेलपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं. एक धाव या चेंडूवरती मिळेल एकेरी धाबेच्या मदतीनं. दहा पलक जाऊन पोहोचल ते 26 या धावसंख्येवरती. या षटकामध्ये केवळ 7 धावा खर्ची केल्या समीर मुने या गोलंदाजानं, आणि जबरदस्त कमबॅक त्याचा या षटकामध्ये राहिला आहे. दोन संघादरम्यान आपण या ठिकाणी लढत पाहतोय. एकीकडे शिंदे कॉर्नर्स आणि त्यांच्या विरोधात एवाय असोसिएट्स या दोन संघादरम्यान ही लढत. टॉस जिंकलं ते एवाय असोसिएट या टीमनं, आणि बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेण्यात आलाय. तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती येईल गोलंदाज शाहबुद्दीन शेख. शाहबुद्दीन शेख यांनी कालच्या दिवसामध्ये बरीचशी मजा घेतली. आता त्यांची परीक्षा आहे. शाहबुद्दीन शेख बॉलिंग ट्रॅकवरती. चांगली गोलंदाजी या मॅचमध्ये करावी लागेल. हेमंत आपण पाहतोय एक लेजंड प्लेअर या टीमला लीड करतायत, आणि चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील केली जाईल. पहिलं षटक थोडंसं मागडे हेमंत यांचं आपण पाहिलं. 19 धावा त्याने जरूर खर्ची केल्या, परंतु उर्वरित येणाऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं जाईल का? दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलंय समीर मुने या गोलंदाजानं. केवळ 7 धावा त्यानं या षटकामध्ये खर्ची केल्यात, आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती येतोय शाहबुद्दीन शेख. काल त्यांनी प्रत्येक खेळाडूचे बिग झोन सांगितले, परंतु आज त्यांची परीक्षा आहे. हा, आणि आता त्यांना चांगली गोलंदाजी करावीच लागेल. विकी गुंजाल आणि ते काल या ठिकाणी मायक्रोफोनवरती होते, त्यावेळी ते सांगत होते. बॉल होते यार, समोर टाकलंय. बॅक टू द बॉलर. जबरदस्त क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये आपण त्या ठिकाणी पाहतोय. चेंडूला अडवलं. कोणतीही धाव या चेंडूवरती मिळत नाहीये. डॉट बॉल टाकतोय. पहिला चेंडू शाहबुद्दीन शेख. बालादादा धनवे यांच्या संघानं खऱ्या अर्थानं पहिला सामना जिंकलाय. जबरदस्त फटकेबाजी बालादादा यांची आपण पाहिली, परंतु तदनंतर विकेट गमावल्यानंतर असं वाटलं होतं की 29 धावा होत आहेत की नाही, परंतु झाल्या. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय केलं. महत्वाची विकेट. फलंदाज पराग शिंदे या चेंडूवरती होत आहे बाद. संघाचे पुरस्कर्ते आहेत पराग शिंदे. शिंदे कॉर्नरचे खऱ्या अर्थानं पुरस्कर्ते आपण त्या ठिकाणी पाहतो, आणि त्यांची महत्वाची विकेट या ठिकाणी त्यांनी गमावली आहे. नवीन फलंदाज निमेश. हा नवीन फलंदाज निमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पराग असं वाटलं होतं 1-2 मोठे पटके मारून मैदानाच्या बाहेर येईल, परंतु विकेट त्या ठिकाणी गमावली. महत्वाची विकेट त्या ठिकाणी गमावली जाते, आणि आता 4थ्या क्रमांकावरचा फलंदाज निमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शाहबुद्दीन शेख चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला त्यांच्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बॅटिंग पॉवर प्ले घेतलंय, परंतु बॅटिंग पॉवर प्लेचा आनंद लुटायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. तो आनंद घेता येत नाहीये. धावा घ्यायच्या होत्या. 26 या धावसंख्येवरती धावफलक या ठिकाणी स्थिरावेल. 26 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 आल्या होत्या. दिशा दिली आहे. स्वतःचा बचाव करत रक्षात्मक हा फटका आपण त्या ठिकाणी पाहतोय. एकेरी धावेला प्राधान्य. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचल ते 27 या धावसंख्येवरती. भार्गव 27 धावा आपण धावफलकावरती या ठिकाणी पाहतोय. केवळ 8च धावा पुढच्या 8
9 चेंडूवरती येत आहेत. बॉल तयार. शाबुद्दीन शेख तयार. फटका हवेमध्ये, झेल घेण्याची शक्यता दाट आहे आणि झेलला पकडलं त्या ठिकाणी समीर मुने या क्षेत्ररक्षकानं झेल ते या मॅच मध्ये देत आहेत. महत्वाची विकेट. फलंदाज 22 या चेंडूवरती होतोय बाद. खेचत होता सुरुवात. परंतु हा स्लॉट मध्ये बॉल. फलंदाज विकीच्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार षटकार. लिडिंग एज घेतली आणि महत्वाची विकेट. फलंदाज या ठिकाणी विकी ज्यानं आक्रमण केलं होतं या मॅच मध्ये तो होतोय बाद. स्वप्नील यांनी टिपलेले हे सुंदर झेल यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये. रितेश जाधव मला सांगतात की त्यांचं टोपण नाव आहे रसल, या नावाने ते प्रचलित आहेत. हा, क्या कर्जत मध्ये आपण पाहतो, संपूर्ण कर्जत मध्ये ते फेमस आहेत रसल नावानं. आणि षटक क्रमांक 3 या ठिकाणी कंप्लीट झालंय. 10 फलकावरती धाबा आहेत ते केवळ 33. पहिल्या षटकामध्ये 19 होत्या. तदनंतर आपण पाहतोय उर्वरित 2 षटकामध्ये केवळ 14 धावा खर्च केल्यात. हा, तेजस गायकवाड इथून आनंद घेत आहेत. आता आनंद घेण्यापेक्षा त्यांच्याकडे काहीच राहिलं नाही, कारण की काल जबरदस्त बॅटिंग केली तेजसनं. अगदी इम्प्रेसिव्ह कामगिरी त्यांची आपण पाहिली. त्यांच्या खेळाच्या प्रेमात पाडलं त्यांनी. ओमकार दिसत नाहीयेत, त्यांच्या पायामध्ये दुखापत आहे. हा, त्या कारणास्तली, कारण की हे मैदान ओमकार आपल्या बॅटिंगच्या जोरावरती गाजवतो, आम्ही कित्येकदा पाहिलंय. हा, ओमकार जिनकरे 10 फलक स्थिरावेल ते एकूणच 33 या धावसंख्येवरती. 33 धाबा 10 फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 19 होत्या असं वाटलं होतं. 70-80 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी सेट करेल शिंदे कॉर्नर हा संघ, परंतु तसं काही घडलं नाही. गोलंदाजीमध्ये कमबॅक. यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती हेमंत येत आहेत. पहिला चेंडू डॉट बॉल. सट्टिक लाईननं लेंथला टाकलेला हा चेंडू गुड लेंथवरती पडल्यानंतर चेंडूची पारख करणं थोडंसं कठीण बनलं आणि यष्टिरक्षकाचा वेध घेणारा हा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येतोय. रितेश, या खेळपट्टीचा आपण अनुभव घेतला. जितके चांगले चेंडू तुम्ही गुड लेंथवरती टाकाल ना, तिथून खऱ्या अर्थानं उचली घेत असताना आपण या विकेटवरती पाहिलंय. कधी कधी चेंडू खालच्या बाजूवरती राहतो, कधी कधी उचली घेतो आणि अशा परिस्थितीमध्ये फलंदाजाला जज करणं आहे ना थोडंसं कठीण बनलंय. समोरच्या दिशेमध्ये हा फटका, एक धाव या चेंडूवरती मिळेल. एखेरी धाबेच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोचलते 34 या धावसंख्येवरती. 34 या धावसंख्येवरती 10 फलक आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक धावेला प्राधान्य, सिंगलला
त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जात आहे. समीर चव्हाण इथून प्रस्थान होत आहेत आणि त्यांचे सुपुत्र देखील त्यांच्या सोबत आहेत, इथून प्रस्थान होत आहेत. काल समीर चव्हाण यांनी एक षटकार मारला होता आणि जर ते दुसऱ्या मॅचला असते ना तर ती मॅच कदाचित जिंकले असते ते. हां, परंतु त्यांनी माघारपाली घेतली, युवकांना चान्स दिला आणि युवकांनी आतीची माती गेली. पुन्हा एकदा आपण पाहतो या ठिकाणी सिंगलला प्राधान्य, सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 35 या धावसंख्येवरती. 35 धाबा धावफलकावरती. एक एक धाव महत्वाची आहे, त्यासाठी एकेका धाबेसाठी झगडलं जात आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. शाबुद्दीन शेख त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 36 या धावसंख्येवरती. विकी गुंजाल यांनी कालचा दिवस गाजवला. गत वर्षीचे मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी ते ठरले होते आणि कालच्या दिवसभरामध्ये देखील चांगली कामगिरी. पंचांकडे अपील, बॅट अँड बॉलचा संपर्कच झाला नाही, परंतु आपण त्या ठिकाणी पाहतोय की डॉट बॉल येईल, धावफलक स्थिरावेल ते 36 या धावसंख्येवरती. आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज हेमंत चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 19 त्यांना खर्च केले होता, परंतु या षटकामध्ये चांगलं कमबॅक. 5 मध्ये केवळ 3 धावा त्यांनी या ठिकाणी खर्च केलेत. चांगला स्ट्रोक ऑन साईडमध्ये डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नात यश लाभलं जात आहे. 2 धाबा या ठिकाणी सदरित कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाबेच्या मदतीनं भार्गव ठोंबरे आम्हाला सांगतायत की धावफलकावरती धावा आहेत, स्कोर कार्डवरती धावा आहेत ते एकूणच 3 बाद 4 बाद 38 धावा धावफलकावरती. 4 विकेट गमावल्यात, 38 धावा धावफलकावरती. ड्रिंक्स ब्रेक त्या ठिकाणी होतोय. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जात आहेत पराग शिंदे. शिंदे कॉर्नरचे प्रोप्रायटर. अगदी जे खवय्ये आहेत ना त्यांनी खऱ्या अर्थानं स्वादिष्ट असं खऱ्या अर्थानं जर तुम्हाला चायनीज खायचं असेल तर शिंदे कॉर्नर्सला तुम्ही जरूर भेट द्या. जबरदस्त टेस्ट आणि स्वादिष्ट अशी टेस्ट आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. धावफलकावरती धावा आहेत 38 धावा. कर्जतमध्ये फेमस आहेत खऱ्या अर्थानं शिंदे कॉर्नर. आणि दिलखुलास व्यक्तिमत्व आहेत. एकदा आमच्याकडनं चुकी झाली होती, आम्हाला व्हेज घेऊन जायचं होतं, आम्ही नॉनव्हेज घेऊन गेलो होतो. चायनीज बरंचसं होतं, काहीतरी मित्र म्हणेन 3-4 ट्रिपल राईस होत्या, एक चिल्ली होती, 2 काहीतरी नूडल्स होत्या, परंतु ती ऑर्डर त्यांनी कॅन्सल करून म्हणजे आम्ही कॅन्सल केली आणि पुन्हा एकदा त्यांनी आम्हाला व्हेज त्या ठिकाणी दिलं होतं. त्यांचे आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. त्यावेळी पार्टी होती आमची. 38 आतापर्यंत 3-4 वेळा सांगितलं. पंचांनी एकदा विचारलं, खेळाडूने एकदा विचारलं, आता तिसऱ्यांदा रसल आमचे मित्र त्या ठिकाणी विचारतायत किती धावा झाल्यात. 38 धावा आहेत त्या धावफलकावरती. हेमंत दादांना पण माहिती असेल, 3 वेळा आम्ही इथून अनाऊन्स केलं. आणि हा चांगला स्ट्रोक. फलंदाज नेमेजच्या बॅटमधून येतोय. हा चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 42 या धावसंख्येवरती. शिंदे जसे स्कोरबोर्ड पाहायला आले ना तशा धावा यायला सुरुवात झाली. चौकार येतो आणि चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 42 या धावसंख्येवरती. बॉलिंग ट्रॅकवरती येतोय सुहान हा गोलंदाज. आलोक आदक या टीमचे पुरस्कर्ते आपण पाहतोय. सुहान तयार आहे. पंचांचा कोणता इशारा येत नाही. खालच्या बाजूवरती चेंडू राहिला. या अगोदरच आपण उल्लेख केलं होतं खऱ्या अर्थानं चेंडू कधी कधी उचली घेतात, कधी कधी खालच्या बाजूवरती राहतात आणि हा खालच्या बाजूवरती राहणारा चेंडू आपण पाहिला आणि चेंडूला मारणं थोडंसं कठीण झालं. डॉट बॉल येईल, धावफलक स्थिरावेल ते 42 या धावसंख्येवरती.
बॉल तयार. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, अर्ध्या क्रीज वरती आले होते. रॉबिन उत्तप्पा स्टाईलनं या पटक्याला खेचायचं होतं. अझरुद्दीन स्टाईलनं या पटक्याला खेचायचं होतं, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच तितका चांगला झाला नाही. एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल एकेरी धाबेच्या मदतीनं. दहा पलक जाऊन पोहोचल ते 43 या धावसंख्येवरती. सर्व गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आतापर्यंत, चांगली कामगिरी राहिलेली. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, जास्त बाहेर आले होते फलंदाज त्या कारणासले, परंतु पंचांनी आपण पाहतो या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा केला. व्हाईटच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचेल ते 44 या धावसंख्येवरती. हा सिंगल वाईड आहे, त्या कारणासले आपण पाहतोय की हा वाईडच बॉल असेल. शफलचा कोणताही पर्याय या ठिकाणी राहणारच नाहीये. बॉल तयार. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट, तिसरी धाव देखील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपण त्या ठिकाणी पाहतोय. दोन्ही खेळाडूंमधील तालमेल आता जुळलंय आणि या 3 धावेच्या मदतीनं 47 धावा धावपलकावरती, स्कोर कार्ड वरती 47 धावा जाऊन पोहोचल्यात. चांगली बॅटिंग चालू आहे सध्याच्या घडीला. सिंगलला डबलमध्ये, डबलला तिहेरीमध्ये कन्वर्ट करता येते दोन्ही फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमधून आपण त्या ठिकाणी पाहतोय आणि याच धावा द्वितीय सत्रामध्ये तुम्हाला वाचवण्यासाठी पुरेशा राहतील. 47 धावा धावपलकावरती. इथून पुढे जर एखादा फटका आला तर मॅच मध्ये मजा येईल. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. बॉल तयार. सुहान, चांगला फटका, पॅरलर स्ट्रोक. क्षेत्ररक्षक शाहबुद्दीन शेख त्या ठिकाणी होते. लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडूला पकडलं आणि महत्वाची विकेट. फलंदाज निमेश त्या चेंडूवरती होईल बाद. दहा पलक स्थिरावेल ते 47 या धावसंख्येवरती आणि फलंदाज या ठिकाणी बाद असतील. 47 धावसंख्येवरती 10 पलक स्थिरावेल. 48 धावसंख्येचा पाठलाग त्यांना या ठिकाणी करायचा आहे. 48 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. तर या ठिकाणी आपण पाहतोय AY असोसिएट या टीमला. शिंदे कॉर्नर या टीमच्या आणि 48 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करावा लागेल. तो AY असोसिएट या टीमला. डीजे चला फिल्डिंग टीम. 48 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे AY असोसिएट या टीमला.
कॉर्नरचे प्रोप्रायटर आपण या ठिकाणी पाहतोय. पराग शिंदे बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहेत. ऑन स्ट्राईक वरती शाबुद्दीन शेख. पहिला चेंडू क्लासिकल कव्हर ड्राईव्हचा हा चौकार आपण त्या ठिकाणी पाहतोय. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पलीकडे मारलेला 4 धाब्यांसाठी चौकार. तसंच थँक्यू डीजे. चांगली गीतं या ठिकाणी वाजवत आहेत आमचे डीजे मास्टर, त्यांचं देखील कौतुक. परंतु एकदा आम्हाला गाणं ऐकायचंय. 12 बॉल में 56 रन. चांगला पटका ऑन साईड मध्ये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. ओमकार चेंडूवरती वेगाने गेले. जितक्या ताकदीचा पटका तितक्या ताकदीचं क्षेत्ररक्षण ओमकार करून आपण त्या ठिकाणी पाहतोय. एक धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 5 या धाबसंख्येवरती. लक्ष्मीपुत्र बाला धनवे यांच्या संघाने पहिला सामना जिंकला. तदनंतर ही दुसरी लढत आपण या ठिकाणी पाहतोय. AY असोसिएट आणि त्यांच्या विरोधात शिंदे कॉर्नर या दोन संघादरम्यान. बाला धनवे यांचे सुपूत पियुष धनवे यांचा देखील खेळ आपण शेवटच्या दिवसामध्ये याच मैदानावरती पाहणार आहोत. जितकं नाव खऱ्या अर्थानं वडिलांनी कमवलं ना, असं म्हटलं जातं की पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचे तिन्ही लोकी लागो झेंडा. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ना की बाला धनवे यांचं नाव कायम ठेवेल खऱ्या अर्थानं पियुष धनवे, जो या सीझन मध्ये बराचसा बहरात आहे आणि या सीझन मध्ये चांगला खेळ त्याचा राहिलाय. उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहणारच आहोत पियुष यांचा खेळ याच मैदानावरती. परंतु आज चांगला फटका कानमंत्र या ठिकाणी योग्य ठरेल की हेमंत आपल्या अनोख्या शैलीनं ही मॅच फिनिश करेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सिद्धांत. रितेश जाधव आपण पाहतोय आमच्या सोबतीला या ठिकाणी मंचावरती बसलेत. बऱ्याचशा खेळाडूंची त्यांना माहिती आहे. DPL म्हटलं तर त्यांचं स्वतःचं गाव दहिवली आणि याच दहिवली गावातील हे सगळे खेळाडू आपण या ठिकाणी पाहतो खेळत असताना DPL साठी, दहिवली प्रीमियर लीग साठी. आणि चांगलं कार्य सर्व खेळाडूंकडून होत आलंय. चांगला खेळ होत आलाय. खराब बॉल पहिला चेंडू अतिरिक्त बाउन्स. पंचांचा वाईट बॉलचा इशारा आणि दंडित केलं. 1 बाउन्सचा इशारा आलाय. आता इथून पुढे तुम्ही चेंडू बाउन्स करू शकत नाही. पहिल्या चेंडूवरती दंडित करण्यात आलंय. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. वाईटच्या मदतीने आता शेवटच्या 18 बॉल, येणाऱ्या 18 बॉल आणि विजयासाठी गरज असेल ती 17 धावसंख्येची. बॉल तयार. पटका पसला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. जेल ड्रॉप. 2 धाबा या चेंडूवरती सदरीत कंप्लीट केले जात आहेत आणि या 2 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 33 या धाबा संख्येवरती. विजयासाठी आता शेवटचे 17 चेंडू आणि 15 धाबसंख्येची गरज आहे. हा केतन बामणे या ठिकाणी येतात आमचे मित्र, ज्यांनी खऱ्या अर्थानं चेंडू या स्पर्धेला लागणारे चेंडू DPL साठी, दहिवली प्रीमियर लीग साठी जितके लागणारे चेंडू आहेत, जेवढे चेंडू लागणार आहेत ते चेंडू त्यांनी पुरस्कृत केलेत. ते केतन बामणे यांचं देखील मनपूर्वक स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय सिद्धांत. चांगला चेंडू टाकला यावेळेस. बॅटिंग पॉवर प्ले जरूर घेतलंय परंतु गोलंदाजी दर्जेदार पाहायला मिळते.
सिद्धांत या गोलंदाजाकडून. ब्लॉक हॉलला त्यांनी चेंडू टाकलाय, खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यावेळेस एक धाव पुन्हा एकदा या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 34 या धावसंख्येवरती. शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 15 आणि विजयासाठी गरज आहे ती 14 धावसंख्येची. 15 चेंडू आणि आता 14 धावसंख्येची गरज आहे. हा सामना जर शेवटपर्यंत न्यायचा असेल, या सामन्यामध्ये जर रंगतता आणायची असेल तर 3-4 चेंडू डॉट, 1-2 विकेट पर षटकामध्ये येणं गरजेचं असेल. विकेट प्राप्त केली आणि या ठिकाणी सुहान हा फलंदाज बाद होतोय. चा पाठलाग करणं अगदी सोपं आहे, परंतु शिंदे कॉर्नर्सला या मॅचमध्ये जर जिंकायचं असेल, शिंदे कॉर्नरला जर या मॅचमध्ये जिंकायचं असेल तर जरूर त्यांचे प्रयत्न त्यांना या धावसंख्या डिफेन्स करण्यामध्ये यश मिळवून देतील. आणि जर संघर्ष केला, जितका असं म्हटलं जातं जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत, आणि तो संघर्ष जर या मॅचमध्ये केला तर धावसंख्या वाचवू देखील शकतील आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी झाली तर मॅचमध्ये मजा येईल. नवीन फलंदाज समीर मुने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॉल तयार. चांगला पटका क्षेत्ररक्षक आहेत परंतु अडवू शकत नाही. त्या अगोदर चेंडून सीमारेषा गाठली आहे. क्लासिकल कव्हर ड्राईव्हचा येतोय हा चौकार. या ठिकाणी आपण पाहतोय आता शेवटचे 13 चेंडू आणि 10 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. मोक्याच्या क्षणाला चौकार येतोय. पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये जबरदस्त फटका क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा येतोय हा चौकार. विश्वनाथ गुंडप्पा स्टाईलनं, वीरेंद्र सेवक स्टाईलनं मारलेला हा फटका 4 धाब्यांसाठी चौकार. आणि या चौकाराच्या मदतीनं शेवटच्या आता 12 बॉल आणि विजयासाठी गरज असेल ती 6 या धावसंख्येची. लागणारे चेंडू दिलेले आहेत, जितके लागतील तेवढे चेंडू त्यांनी अगदी या स्पर्धेसाठी दिलेत. ते केतन बामणे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. सहा धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू 6 धावसंख्येची गरज आणि केतन बामणे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. केतन बामणे यंग हँडसम अँड चार्मिंग बॉय म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहत आलोय आणि आपण सातत्यपूर्वक एक डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणून यांच्याकडे पाहतोय आणि सध्याच्या घडीला सामाजिक कार्यामध्ये त्यांची एक वेगळी चढ आपण पाहतोय आणि तेच केतन बामणे त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेमध्ये करतोय. बालादादा धनवे यांनी खऱ्या अर्थानं सर्वप्रथम आम्हाला या स्पर्धेमध्ये त्यांनी आम्हाला आणलं होतं आणि तदनंतर आपण पाहतोय केतन बामणे यांचं विशेष प्रेम. दरवर्षी ज्यावेळी या ठिकाणी स्पर्धा होते, यावर्षी आम्हाला विकी गुंजाल तदनंतर बालादादा धनवे असतील यांनी आमंत्रित केलं आणि जरूर विशेष प्रेम राहिले दहिवलीकरांचं. मग ती डेची स्पर्धा असेल, नाईटची स्पर्धा असेल, कोणती एक स्पर्धा, ग्रामीणची मित्रमंडळ स्पर्धा असेल, त्या सर्व स्पर्धेमध्ये आवर्जून ते बोलवत असतात आणि त्यामध्ये अजय दिघे असतील त्यांचं देखील मित्रमंडळ भरीव योगदान राहिलेलं आहे. आणि तेच आपण पाहतो केतन बामणे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय चेतन चव्हाण
यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. केतन बामणे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी सदरीत कंप्लीट केले जात आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने समीकरण आता बदलेल. 44 या धावसंख्येवरती 4 धावसंख्येची आता विजयासाठी गरज आहे. 48चा करायचं होतं पाठलाग. 4 धावसंख्येची आता विजयासाठी गरज आहे. बॉल तयार. आणि हा विजयी चौकार. लेग बाय स्वरूपात हा विजयी चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने हा सामना विजय होतोय. एवाय असोसिएट हा संघ या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जाईल. शाहाबुद्दीन शेख या खेळाडूला 9 बॉल मध्ये 28 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग. समीर चव्हाण यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देत आहोत. समीरजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देत आहोत. मी शाहाबुद्दीन शेख यांना विनंती करेन आपण या ठिकाणी यावं. हा केली द्या म्हणजे एक वेगळी एनर्जी येईल. केले 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 10 का डझन हे डायलॉग फेमस झालं होतं इंस्टाग्रामवरती.